नमस्कार मित्रांनो. हा व्हिडिओ केवळ शेअर बाजार क्षेत्रातील लोकांसाठी मर्यादित नसून प्रत्येक व्यक्तीने तो पाहणे गरजेचे आहे. कारण यामध्ये सांगितलेली माहिती तुमच्या आर्थिक भविष्यासाठी अत्यंत मोलाची ठरणार आहे. शेअर बाजारातील ट्रेडिंग ही जगातील सर्वात आव्हानात्मक पण तितकीच आकर्षक क्षेत्रांपैकी एक आहे. अनेक लोक ट्रेडिंगकडे वळतात कारण त्यांना येथे अमर्याद स्वातंत्र्य आणि संपत्ती निर्मितीची संधी दिसते. मात्र वास्तव हे आहे की 90% अधिक ट्रेडर्स या बाजारपेठेत आपले भांडवल गमावतात. याचे मुख्य कारण तांत्रिक ज्ञानाचा अभाव नसून मानवी मानसिकतेतील त्रुटी आहे. मार्क डग्लस यांनी त्यांच्या ट्रेडिंग इन द झोन या अजरामर पुस्तकात नेमक्या याच विषयावर प्रकाश टाकला आहे. हे पुस्तक केवळ ट्रेडिंग स्ट्रॅटेजीबद्दल नसून ते एका सामान्य ट्रेडरचे रूपांतर एका व्यावसायिक, यशस्वी आणि सातत्यपूर्ण नफा कमावणाऱ्या तज्ज्ञामध्ये करण्यासाठी लागणाऱ्या मानसिक बदलांचा सखोल नकाशा आहे. ट्रेडिंगमधील संघर्षाची मूळ कारणे आणि मानसिक अडथळे. ट्रेडिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक जण रात्रंदिवस चार्ट्सचा अभ्यास करतात, नवनवीन इंडिकेटर्स शिकतात आणि विविध स्ट्रॅटेजीज वापरून पाहतात. तरीही जेव्हा प्रत्यक्ष ट्रेडिंगची वेळ येते तेव्हा भीती, हाव आणि संभ्रम या भावना त्यांच्या निर्णयांवर ताबा मिळवतात. डग्लस यांच्या मते ही समस्या माहितीच्या अभावाची नसून माहितीवर प्रक्रिया करण्याच्या आपल्या मानसिक पद्धतीची आहे. बाजारातील प्रत्येक क्षण हा नवीन असतो आणि तो अनिश्चित असतो. मानवी मेंदू हा निसर्गतः अनिश्चितता टाळण्यासाठी आणि पॅटर्न्स शोधण्यासाठी बनलेला आहे. जेव्हा आपण चार्टवर एखादा पॅटर्न पाहतो तेव्हा आपला मेंदू आपल्याला सांगतो की यावेळीही तसेच घडेल जसे गेल्या वेळी घडले होते. परंतु बाजार अशा प्रकारे काम करत नाही. या मानसिक संघर्षातूनच ट्रेडिंगमधील 95% चुका जन्म घेतात. या चुकांमध्ये स्टॉप लॉस न लावणे, तोटा होत असताना ट्रेड धरून ठेवणे, भीतीमुळे लवकर नफा बुक करणे किंवा रागाच्या भरात रिव्हेंज ट्रेडिंग करणे यांचा समावेश होतो. ट्रेडिंगमध्ये ज्यांना आपण यशस्वी मानतो त्यांच्याकडे कोणतीही जादुई स्ट्रॅटेजी नसते. त्यांच्याकडे फक्त एक विनिंग माइंडसेट असतो. हा माइंडसेट त्यांना भीतीपासून मुक्त करतो आणि बाजाराला आहे तसे पाहण्यास मदत करतो. जेव्हा एखादा ट्रेडर या मानसिक अवस्थेत पोहोचतो तेव्हा त्याला झोनमध्ये असणे असे म्हणतात. ट्रेडिंगच्या विश्वात विश्लेषणाचे मुख्य 3 टप्पे आहेत. हे टप्पे समजून घेतल्यास आपल्याला हे लक्षात येते की केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे का नाही. फंडामेंटल एनालिसिसची मर्यादा. 1970च्या दशकात फंडामेंटल एनालिसिस हा बाजारातील यशाचा एकमेव मार्ग मानला जायचा. यामध्ये कंपन्यांचे उत्पन्न, ताळेबंद, व्याजदर आणि जागतिक आर्थिक घडामोडींचा अभ्यास केला जातो. हे विश्लेषण आपल्याला सांगते की एखाद्या स्टॉकची किंमत काय असायला हवी. मात्र बाजारातील प्रत्यक्ष किंमत ही केवळ आर्थिक आकडेवारीवर ठरत नाही, तर ती बाजारातील सहभागी लोकांच्या विश्वासावर आणि भावनांवर ठरते. अनेकदा चांगले निकाल असूनही शेअर कोसळतात कारण लोकांची धारणा वेगळी असते. टेक्निकल एनालिसिस आणि त्याचे महत्त्व. 1980च्या दशकात टेक्निकल एनालिसिस लोकप्रिय झाले. यामध्ये चार्ट्स आणि इंडिकेटर्सचा वापर करून भविष्यातील किमतीचा अंदाज लावला जातो. टेक्निकल एनालिसिस हे मानवी वर्तणुकीच्या नमुन्यांवर आधारित असते. जरी हे फंडामेंटल एनालिसिसपेक्षा अधिक प्रभावी असले तरी त्याची एक मोठी मर्यादा आहे. ते भविष्याची खात्री देऊ शकत नाही. टेक्निकल एनालिसिस केवळ आपल्याला एक एज देते, म्हणजेच एका विशिष्ट गोष्टीची होण्याची शक्यता दुसऱ्यापेक्षा जास्त असते. सायकोलॉजिकल एनालिसिस. अंतिम टप्पा. डग्लस यांच्या मते जोपर्यंत ट्रेडर सायकोलॉजिकल एनालिसिसच्या पातळीवर पोहोचत नाही तोपर्यंत तो सातत्य मिळवू शकत नाही. सायकोलॉजिकल एनालिसिस म्हणजे स्वतःच्या मनाचे विश्लेषण करणे. बाजार हा तटस्थ असतो. तो आपल्यावर प्रेम करत नाही किंवा आपला द्वेषही करत नाही. बाजार केवळ माहितीचा प्रवाह असतो. या माहितीला चांगले किंवा वाईट असे लेबल आपण स्वतः लावतो आणि त्यानुसार आपल्या भावना बदलतात. स्वातंत्र्याचे आकर्षण आणि शिस्तीची गरज. ट्रेडिंग ही जगातील अशा मोजक्या क्षेत्रांपैकी एक आहे जिथे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य असते. येथे तुमचा कोणी बॉस नसतो. कामाच्या वेळा तुम्ही ठरवता आणि नफ्याला कोणतीही मर्यादा नसते. मात्र
हेच स्वातंत्र्य अनेक ट्रेडर्ससाठी शाप ठरते. मानवी जीवन हे लहानपणापासूनच नियमांनी आणि सामाजिक चौकटीनं बांधलेले असते. शाळेत, ऑफिसमध्ये किंवा समाजात आपल्याला काय करावे हे सांगणारे नियम असतात. ट्रेडिंगच्या वातावरणात बाह्य नियमांचा अभाव असतो. बाजार आपल्याला कधीही ट्रेड घेण्यापासून किंवा बंद करण्यापासून रोखत नाही. अशा परिस्थितीत जर आपल्याकडे स्वतःचे इंटरनल रूल्स नसतील तर आपण आपल्या भावनांच्या आहारी जातो. डग्लस स्पष्ट करतात की ट्रेडिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला स्वतःवरच एक मेंटल स्ट्रक्चर लादणं आवश्यक आहे. हे करणं कठीण का आहे? कारण आपल्या मनात अनेकदा डिनायल इम्पल्सेस असतात. लहानपणी आपल्याला अनेक गोष्टी करण्यापासून रोखले जाते, ज्यामुळे मोठे झाल्यावर जेव्हा आपल्याला ट्रेडिंगमध्ये अमर्याद स्वातंत्र्य मिळते तेव्हा आपले मन बेभान होऊन वागते. यातूनच ओव्हर ट्रेडिंग किंवा विनाकारण मोठी रिस्क घेण्याच्या सवयी जडतात. शिस्त म्हणजे स्वतःच्या स्वातंत्र्यावर स्वतःहून घातलेली बंधनं आहेत, जी दीर्घकालीन फायद्यासाठी आवश्यक असतात. जबाबदारीचा स्वीकार. यशाची पहिली पायरी ट्रेडिंगमध्ये तोटा झाला की आपण बाजाराला, ऑपरेटरला, खराब इंटरनेटला किंवा चॅनलवर दिलेल्या टिप्सला दोष देतो. डग्लस यांच्या मते हा विक्टिम माइंडसेट आहे. जोपर्यंत ट्रेडर स्वतःच्या प्रत्येक ट्रेडची आणि निकालाची 100% जबाबदारी घेत नाही, तोपर्यंत तो शिकू शकत नाही. जबाबदारी स्वीकारणं म्हणजे हे मान्य करणं की बाजार कधीही चुकीचा नसतो. केवळ आपली बाजाराकडे पाहण्याची दृष्टी चुकीची असू शकते. जेव्हा आपण म्हणतो की बाजारानं माझे पैसे नेले, तेव्हा आपण आपली शक्ती बाजाराला देतो. याउलट जेव्हा आपण म्हणतो की मी रिस्क मॅनेजमेंट केली नाही म्हणून माझे नुकसान झाले, तेव्हा नियंत्रणाची चावी आपल्या हातात येते. यशस्वी ट्रेडर्स हे स्वतःला रिस्क मॅनेजर समजतात. त्यांना माहीत असते की बाजार कधीही आणि काहीही करू शकतो, म्हणून त्यांनी स्वतःचे संरक्षण कसे करायचे हे त्यांच्या हातात आहे. संभाव्यतेचा विचार करण्याची कला. एज म्हणजे काय? ट्रेडिंगमधील सर्वात मोठी क्रांती तेव्हा घडते जेव्हा ट्रेडर प्रॉबबिलिटीज अर्थात संभाव्यता या भाषेत विचार करायला लागतो. सामान्य माणसाला प्रत्येक गोष्टीत निश्चितता हवी असते. जर त्यानं एखादा शेअर घेतला तर तो वाढलाच पाहिजे असे त्याला वाटते. परंतु व्यावसायिक ट्रेडरला माहीत असते की निकाल हा अनिश्चित आहे. मार्क डग्लस यासाठी कॅसिनोचे उदाहरण देतात. कॅसिनोमध्ये हाऊस करे एक एज असतो. समजा रुलेटच्या खेळात कॅसिनोच्या जिंकण्याची शक्यता 51% आहे आणि खेळाडूच्या जिंकण्याची शक्यता 49% आहे. आता पुढच्या एका खेळात कोण जिंकेल हे कोणीही सांगू शकत नाही. पण जर हा खेळ 10,000 वेळा खेळला तर सांख्यिकीनुसार कॅसिनोज नफ्यात राहणार आहे. ट्रेडिंगमध्येही आपली स्ट्रॅटेजी म्हणजे आपला एज आहे. जर तुमची स्ट्रॅटेजी 60% वेळा यशस्वी होत असेल तर याचा अर्थ असा की 100 ट्रेड्सनंतर तुम्ही नफ्यात असाल. पण या 100 ट्रेड्समध्ये सलग 10 तोटेही असू शकतात. यालाच रँडम डिस्ट्रीब्यूशन म्हणतात. 5 मूलभूत सत्ये. ट्रेडिंगचे तत्वज्ञान. डग्लस यांनी मांडलेली 5 मूलभूत सत्ये ही केवळ वाक्य नसून ती ट्रेडिंगचा पाया आहेत. ही सत्ये ज्याला उमजली तो खऱ्या अर्थानं झोनमध्ये प्रवेश करतो. 1. काहीही घडू शकते. बाजारात एका क्षणात काहीही होऊ शकते. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसलेला एक मोठा ट्रेडर किंवा संस्था एका मोठ्या ऑर्डरद्वारे चार्टवरील संपूर्ण चित्र बदलू शकते. तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार सर्व काही परफेक्ट दिसत असले तरी बाजार तुमच्या विरुद्ध जाऊ शकतो. हे मान्य केल्यावर तुमच्यातील भीती नष्ट होते, कारण तुम्ही आधीच मानसिकरित्या अनपेक्षित गोष्टींसाठी तयार असता. 2. नफा कमवण्यासाठी पुढे काय होईल हे माहीत असण्याची गरज नाही. अनेकांना वाटते की यशस्वी ट्रेडरकडे काहीतरी विशेष माहिती असते, ज्यामुळे तो भविष्य पाहू शकतो.
पण वास्तव असे आहे की नफा कमवण्यासाठी भविष्याची भविष्यवाणी करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या एजवर विश्वास ठेवून शिस्तबद्ध अंमलबजावणी करायची आहे. जसे विमा कंपन्यांना हे माहीत नसते की उद्या कोणता विशिष्ट व्यक्ती आजारी पडेल, पण त्यांना हे माहीत असते की त्यांच्याकडे असणाऱ्या डेटावरून ते वर्ष अखेरीस नफ्यात राहतील. 3. एजच्या व्हेरिएबल्समध्ये विजय आणि पराजय यांचे वितरण यादृच्छिक असते. समजा तुमच्या स्ट्रॅटेजीचा विन रेट 70% आहे. याचा अर्थ असा नाही की पहिले 70 ट्रेड्स जिंकतील आणि नंतरचे 30 हारतील. हे 30 तोटे सुरुवातीलाही येऊ शकतात. जर तुम्ही हा रँडमनेस स्वीकारला तर तुम्ही एका तोट्यानंतर आपली स्ट्रॅटेजी बदलणार नाही किंवा घाबरून ट्रेड सोडणार नाही. 4. एज म्हणजे एका गोष्टीची होण्याची शक्यता दुसऱ्यापेक्षा जास्त असणे. ट्रेडिंगमध्ये गॅरंटी नावाचा शब्द नसतो. स्ट्रॅटेजी म्हणजे केवळ एक सांख्यिकीय फायदा आहे. तुम्ही जेव्हा ट्रेड घेता तेव्हा तुम्ही केवळ शक्यतेवर जुगार न खेळता सांख्यिकीवर आधारित निर्णय घेता. 5. बाजारातील प्रत्येक क्षण अद्वितीय असतो. अनेकदा ट्रेडर्स म्हणतात, अरे हे तर अगदी 2014च्या मार्केटसारखं दिसत आहे. डग्लस म्हणतात की हे पूर्णपणे चुकीचे आहे. जरी पॅटर्न सारखा दिसत असला तरी सध्याच्या मार्केटमधील सहभागी लोक, त्यांचे भांडवल आणि त्यांच्या भावना पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्यामुळे भूतकाळातील अनुभवाचा ओझं घेऊन वर्तमान ट्रेडकडे पाहू नका. प्रत्येक ट्रेड ही एक नवीन घटना आहे. सातत्यपूर्ण यशाची 7 तत्वे. सातत्यपूर्ण नफा मिळवणे हा एक स्वभाव बनवण्यासाठी डग्लस यांनी 7 तत्वांचा सराव करण्यास सांगितले आहे. ही तत्वे ट्रेडरच्या जीवनात शिस्त आणतात. 1. मी माझा एज वस्तुनिष्ठपणे ओळखतो. ट्रेडरला हे स्पष्ट माहीत असावे की तो कधी ट्रेड घेणार आहे. मला वाटते की बाजार वाढेल याला अर्थ नाही. जेव्हा RSI 60 पार करेल तेव्हाच मी घेईन, हा वस्तुनिष्ठ नियम आहे. 2. मी प्रत्येक ट्रेडची जोखीम आधीच ठरवतो. ट्रेडमध्ये शिरण्यापूर्वीच तुम्हाला माहीत असावे की तुम्ही किती पैसे गमावण्यास तयार आहात. ही तुमची कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस आहे. 3. मी जोखमीचा पूर्णपणे स्वीकार करतो. जर तुम्हाला ट्रेड घेताना भीती वाटत असेल किंवा हात थरथरत असतील तर तुम्ही रिस्क स्वीकारलेली नाही. रिस्क स्वीकारणे म्हणजे तोटा झाला तरी तुमच्या मानसिक शांततेवर परिणाम न होणे. 4. मी माझ्या एजवर शंका न घेता कृती करतो. जेव्हा तुमचा सेटअप तयार होतो तेव्हा कोणतीही शंका न घेता ऑर्डर एक्झिक्यूट करणे हे प्रोफेशनल ट्रेडरचे लक्षण आहे. विलंब म्हणजे भीतीचे लक्षण. 5. बाजार मला पैसे देतो तसा मी नफा वसूल करतो. बाजार किती वर जाईल हे आपल्याला माहीत नसते. त्यामुळे आपल्या प्लॅननुसार नफा बुक करणे आवश्यक आहे. हाव धरून बसल्यास आलेला नफाही जातो. 6. मी माझ्या चुकांच्या शक्यतेवर लक्ष ठेवतो. स्वतःच्या भावनांचे निरीक्षण करणे, सेल्फ मॉनिटरिंग खूप गरजेचे आहे. मी आज रागात ट्रेड केला का? मी आज ओव्हर ट्रेडिंग केले का? हे प्रश्न स्वतःला विचारणे म्हणजे प्रगती. 7. मी या तत्वांच्या आवश्यकतेवर ठाम विश्वास ठेवतो. ही तत्वे केवळ वाचण्यासाठी नसून ती जगण्यासाठी आहेत. धारणा, विश्वास आणि मानसिक फिल्टर मार्क डग्लस यांच्या मते, आपण बाजाराला जसा आहे तसा पाहत नाही, तर आपण जसे आहोत तसे आपल्याला बाजार दिसतो. आपल्या मनात असलेल्या जुन्या विश्वासांमुळे एक मानसिक फिल्टर तयार होतो. समजा एखाद्याला लहानपणापासून शिकवले आहे की पैसे कमवणे खूप कठीण असते. जेव्हा हा व्यक्ती ट्रेडिंगमध्ये येतो आणि त्याला सहज 5 मिनिटात 10,000 रुपये नफा होतो, तेव्हा त्याचे मन हा नफा स्वीकारायला तयार नसते. मग तो नकळतपणे असा एखादा चुकीचा ट्रेड घेतो, ज्यामुळे तो नफा बाजाराला परत जातो. याला सेल्फ सबोटाज म्हणतात. तसेच जर आपल्याकडे एखादा स्टॉक असेल
आणि तो तोट्यात जात असेल तर आपला मेंदू केवळ अशा बातम्या शोधतो ज्या त्या स्टॉकबद्दल चांगल्या असतील. आपण वाईट बातम्यांकडे डोळेझाक करतो. याला कन्फर्मेशन बायस म्हणतात. हे मानसिक अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या विश्वासांना पुन्हा प्रोग्रॅम करावे लागते. झोनमध्ये प्रवेश करण्याचे 3 टप्पे. ट्रेडिंगमधील प्रभुत्व मिळवण्यासाठी डग्लस यांनी 3 विकासात्मक टप्प्यांचे वर्णन केले आहे. हे टप्पे पार केल्यावरच एखादा झोनमध्ये पोहोचू शकतो. 1. मेकॅनिकल स्टेज. हा पाया रचण्याचा टप्पा आहे. येथे तुम्ही स्वतःसाठी कठोर नियम बनवता. तुमची स्ट्रॅटेजी, स्टॉप लॉस आणि टार्गेट आधीच ठरलेले असते. तुम्ही एका रोबोटप्रमाणे काम करता. या टप्प्याचा उद्देश म्हणजे तुमच्या निर्णयातून भावना काढून टाकणे आणि शिस्त लावणे. 2. सब्जेक्टिव्ह स्टेज. जेव्हा तुम्ही मेकॅनिकल स्टेजमध्ये यशस्वी होता आणि शिस्त तुमच्या रक्ताभिसरणात भिनते, तेव्हा तुम्ही थोडी लवचिकता दाखवू शकता. येथे तुम्ही तुमच्या अनुभवाचा वापर करून मार्केटमधील बदलत्या परिस्थितीनुसार काही निर्णय घेऊ शकता. परंतु तरीही तुम्ही मूळ रिस्क मॅनेजमेंटचे नियम मोडत नाही. 3. इंट्युटिव्ह स्टेज. हा सर्वोच्च टप्पा आहे. येथे ट्रेडिंग ही तुमची दुसरी निसर्गदत्त प्रवृत्ती बनते. तुम्हाला विचार करून ट्रेड घ्यावा लागत नाही, तर तुम्ही मार्केटच्या फ्लोमध्ये असता. जसे एखादा अनुभवी ड्रायव्हर गिअर बदलताना विचार करत नाही, तसेच तुम्ही योग्य वेळी योग्य ट्रेड घेता. येथे भीती आणि हाव पूर्णपणे नष्ट झालेली असते. क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवर धाव घेता येत नाही. चांगला फलंदाज तोच असतो जो खराब चेंडूची वाट पाहतो आणि चांगला चेंडू सन्मान देऊन सोडून देतो. ट्रेडिंगमध्येही रोज ट्रेड मिळतीलच असे नाही. संयम राखणे आणि आपल्या पिचवर बॉल येईपर्यंत वाट पाहणे म्हणजेच यशस्वी ट्रेडिंग. विमा कंपनीला हे माहीत नसते की कोणाचा अपघात होईल, पण त्यांना मोठ्या प्रमाणावर आकडेवारीवरून हे माहीत असते की किती टक्के लोकांचा अपघात होऊ शकतो. ते प्रत्येक ग्राहकाकडून प्रीमियम घेतात आणि ज्याचा अपघात होतो त्याला नुकसान भरपाई देतात. तो प्रीमियम म्हणजे नफा आणि क्लेम म्हणजे स्टॉप लॉस. जर विमा कंपनीने एका क्लेममुळे रडायला सुरुवात केली तर ती व्यवसाय करू शकणार नाही. तसेच ट्रेडर्सनी एका स्टॉप लॉसमुळे दुःखी होऊ नये. शेतकरी बी पेरतो आणि पीक येईपर्यंत वाट पाहतो. तो रोज जमीन उकरून बघत नाही की मूळ फुटले की नाही. ट्रेडिंगमध्येही एकदा ट्रेड घेतला की त्याला वेळ द्यावा लागतो. वारंवार P&L बघणे म्हणजे आपली मानसिक शांती गमावणे होय. महाराष्ट्रात शेअर बाजाराबद्दल अनेक गैरसमज आहेत. शेअर बाजार म्हणजे जुगार किंवा येथे फक्त श्रीमंतच मोठे होतात, असे विचार सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनात असतात. या मानसिकतेमुळे अनेक जण संधी गमावतात किंवा भीतीपोटी चुकीचे निर्णय घेतात. रकेश उमराणी आणि इतर तज्ज्ञांच्या मते मराठी माणसाने आपली मानसिकता बदलून शेअर बाजाराकडे एक व्यवसाय म्हणून पाहणे गरजेचे आहे. जुगार आणि ट्रेडिंगमध्ये एकच फरक आहे, सिस्टीम आणि शिस्त. जुगारी व्यक्ती नशिबावर अवलंबून असतो, तर ट्रेडर हा सांख्यिकी आणि रिस्क मॅनेजमेंटवर अवलंबून असतो. सांभाळणारा सांभाळतो या म्हणीप्रमाणे जर तुम्ही तुमच्या भांडवलाचा सांभाळ केला तर भांडवल तुम्हाला सांभाळेल. तांत्रिक शब्दांची सोपी फोड. ट्रेडिंगमध्ये वापरले जाणारे काही शब्द सामान्य माणसाला भीतीदायक वाटू शकतात. आपण त्यांचा सोपा अर्थ पाहूया. स्टॉप लॉस. हे तुमच्या कारमधील ब्रेकसारखे आहे. जर रस्ता चुकला किंवा समोरून काही आले तर ब्रेक मारून आपण स्वतःला वाचवतो. एज. ही तुमची हातखंडा असलेली पद्धत आहे. जसे एखाद्या गृहिणीला माहीत असते की कढीमध्ये किती मीठ टाकल्यावर ती चविष्ट होईल, तसे तुम्हाला तुमच्या सेटअपबद्दल खात्री असणे. रिव्हेंज ट्रेडिंग. तोटा झाल्यावर रागाच्या भरात परत ट्रेड करणे. जसे जुगारात हरलेला माणूस अधिक पैसे लावतो, तसेच हे नुकसानदायक असते. ओव्हर ट्रेडिंग.
गरजेपेक्षा जास्त वेळा खरेदी विक्री करणे. हे मानसिक तणावामुळे घडते आणि ब्रोकरेजमध्येच अर्धे पैसे जातात. मार्क डग्लस यांचे ट्रेडिंग इन द झोन हे पुस्तक केवळ वाचून संपवायचे नाही, तर ते आत्मसात करायचे आहे. यशस्वी ट्रेडिंग हे 70% मानसिकता, 20% रिस्क मॅनेजमेंट आणि फक्त 10% स्ट्रॅटेजी आहे. जर तुमच्याकडे जगातली सर्वोत्कृष्ट स्ट्रॅटेजी असेल, पण तुमचे मन स्थिर नसेल, तर तुम्ही कधीही नफा कमवू शकणार नाही. खऱ्या अर्थाने झोनमध्ये असणे म्हणजे भविष्याची चिंता न करता, भूतकाळातील तोट्याचा राग मनात न ठेवता, वर्तमानातील संधीचा स्वीकार करणे. बाजार हा संधीचा महासागर आहे, पण त्यातून पाणी काढण्यासाठी तुमच्याकडे शिस्तीचे भांडे असणे गरजेचे आहे. ज्या दिवशी तुम्ही हे मान्य कराल की तुम्ही बाजाराला कंट्रोल करू शकत नाही, केवळ स्वतःच्या प्रतिसादाला रिस्पॉन्सला कंट्रोल करू शकता, त्या दिवशी तुम्ही एका खऱ्या ट्रेडरच्या प्रवासाला सुरुवात कराल. ट्रेडिंग हे चार्ट्सचे युद्ध नसून ते स्वतःच्या मनाशी असलेले युद्ध आहे. यात जो स्वतःला जिंकतो तोच बाजाराला जिंकतो. ही समरी ऐकल्यानंतर जेव्हा तुम्ही उद्या मार्केट उघडल्यावर चार्ट पाहाल, तेव्हा तुम्हाला केवळ कॅन्डलस्टिक दिसणार नाहीत, तर तुम्हाला तुमच्या भावनांचे प्रतिबिंब तिथे दिसेल. त्या भावनांवर ताबा मिळवणे हीच तुमची सर्वात मोठी गुंतवणूक असेल. ट्रेडिंग कराल तर पूर्णपणे सत्सद विवेकबुद्धी जागृत ठेवूनच निर्णय घ्या. तुमच्या पुढील प्रवासासाठी अनेक शुभेच्छा. धन्यवाद.